रामकृष्ण हरी. तर स्वागत आहे तुमच्या आपल्या पकवास दास या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप छान पद्धतीने सपोर्ट दिला आहे. 2-3 दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केलेला नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट आणि पूर्णपणे क्लासिकल पद्धतीचा बोल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बोल असा आहे की व्हिडिओ स्किप नक्की म्हणजे कृपया करून जर खरोखर तुम्हाला हा बोल शिकायचा असेल तर स्किप करूच नका. कारण हा बोल आपण आता तो बोल जर ऐकलं तुम्ही तर तुम्ही तो वाजवू शकता, पण आपण जी पद्धत सांगणार या व्हिडिओमध्ये ती कुणी सांगणार नाही आणि कुणाला माहीत पण नसणार आहे. ही मी शाश्वती किंवा ग्वाही देतो. कारण आपण जे शिकवणार आहे ते वेगळ्या पद्धतीने मनाने थोडं तयार करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बोल भजनी ठेक्याचा आहे, विलंबित आहे, फास्टमध्ये सुद्धा वाजवता येऊ शकतो, म्हणजे दुप्पटमध्ये वाजवता येईल, विलंबित नसेल जलदमध्ये असेल तरी वाजवता येईल. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बोलाची जी खासियत आहे ती तुम्हाला व्हिडिओचे शेवट समजावून जाईल. आता शेवट समजावून जाईल म्हणल्यावर तुम्ही स्किप करून शेवट जाता, तर व्हिडिओची खासियत मी मध्येच सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. तर बोल इतकं भारी भजनी ठेक्यामध्ये भजनी ठेक्याच्याच प्रकारामध्ये आहे आणि पण विलंबित आहे आणि वेगळ्या पद्धतीने, थोडा खूप वेगळ्या पद्धतीने. आजपर्यंत तुम्ही तसा बोल बघितला नसेल आणि वाजवला नसेल, तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे बोलूया आणि आपला बोल शिकूया. तर बोल कुठे वाजवायचं काही सांगायची गरज नाही. कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये विलंबित ज्या ठिकाणी म्हटलं जातं, जलद म्हटलं त्या ठिकाणी वाजवला तरी चालेल, पण विलंबितसाठी एकदम क्लासिकल बोल आहे, एकदम क्लासिकल आहे, जो एकदम क्लासिकल आहे. आता तो कसा आहे ते वाजल्यावर तुम्हाला समजेल. जर वेळ वाया न घालवता मी बोल अगोदर वाजवून दाखवतो, त्यानंतर लगेच समजून सांगतो. तर बोलाची जी खासियत आहे ना ती समजून घ्या काय आहे. आता या बोलाची खासियत असे, या ठिकाणी थाप वाजवायची 2 वेळा, त्यामुळे ती खासियत आहे बोलाची. त्यामुळे त्या बोलाला थोडं वजन भेटते. आता विलंबित मध्ये वाजून दाखवतो म्हणजे तुम्हाला बोलाची जी खासियत आहे ती समजावून जाईल. या पद्धतीचा बोल आहे. तर अक्षर समजून घ्या आणि खासियत सुद्धा समजून घ्या. आता खासियत काय सांगतो, आता बोलाची जी खासियत आहे ती अगोदर समजावून सांगतो आणि जे अक्षर आहे ते मग नंतर घेऊ. आता खासियत बघा, बोल कसा आहे, धिट तिट ता. आता हा जो ता आहे हा थापीवर घ्यायचा आहे. धिट तिट ता धिन, धिट तिट ता धिन ना. ता जो आहे त्या ठिकाणी ना घेतला तरी चालेल. आता धिट तिट ता धिन, तिट्ट धिन ना घे तिट्ट असं आहे बरं का. धिट तिट्ट ना, धिट तिट्ट ता किंवा ना घेतलं तरी चालेल. आता कन्फ्युजन होऊ राहिले ता आणि नामुळे म्हणण्यात सुद्धा मला. तर नाच घेतो मी, म्हणजे ता समजा त्याला, ता म्हणजेच ना आणि ना म्हणजेच ता. तर धिट तिट्ट ना धिन तिट्ट धिन ना घे तिट्ट. आता जो ना घे तिट्टचा ना आहे ना तो थापीवर घ्यायचा. हीच बोलाची खरी खासियत आहे. धिट तिट्ट ना धिन तिट्ट धिन ना घे तिट्ट. खरी खासियत म्हणजे नागे तिट्ट आणि ता जो आहे तो थापीवर घ्यायचा. त्यामुळे बोलायला एक गोडवा आणि वाजवायला सुपीकता निर्माण होते. तर आता अक्षर समजून घ्या. जी खासियत आहे ती तुम्हाला सांगितली. धिट तिट्ट ता, जो ता आहे तो थापीवर घ्यायचा आहे आणि शेवटचा जो नागे तिट्ट आहे, दोन्ही टप्प्यामध्ये जी सुरुवातीचा आणि जो ऑपोजिट म्हणजे विरुद्ध, दोन्ही ठिकाणी जो नागे तिट्ट आहे आणि ता आहे तो थापीवर घ्यायचा आहे. तर अक्षर समजून घ्या. आता सुरुवातीला आहे धिट तिट्ट ता. फक्त धिट तिट्ट घ्यायचा, डबल धी घ्यायचा नाही. धी ता किंवा ना. धिट तिट्ट ता धिन, त्यानंतर तिट्ट, फक्त सिंगल. परत धिन घ्यायचं, तिट्ट धिन. परत समजून घ्या. धिट तिट्ट ता धिन, तिट्ट धिन, परत तिट्ट धिन आणि नागे तिट्ट. ना थापीवर घ्यायचा आहे. याच पद्धतीने दुसरी बाजू. धिट तिट्ट ता धिन तिट्ट धिन नागे तिट्ट.
पद्धतीने थापेवर वजन देऊन वाजवून त्या बोलाची तुम्ही जी क्वालिटी आहे ती वाढवू शकता. या पद्धतीने आजचा आपला क्लासिकल बोल झाला, भजनी ठेक्याचा प्रकार झाला. तर बोल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर रामकृष्ण हरी.